नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात बनावट औषधं आढळल्यानंतर राज्यात कारवाई गतिमान झाली आहे. राज्यात धाराशिव, नांदेड, अंबेजोगाई, वर्धा आणि भिवंडीत बनावट औषध पुरवठा झाल्याचं निदर्शनास आलंय. आता कोल्हापुरात देखील हा प्रकार उघड झालाय. जिल्हा परिषदेला कोल्हापुरातील विशाल एंटरप्राइजेस कंपनीमार्फत औषधांचा पुरवठा केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय. आतापर्यंत तब्बल 1,37,500 गोळ्या ग्रामीण भागात देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आरोग्य विभागानं कंपनीला नोटीस बजावली आहे. राज्यभर हा प्रकार आढळल्यानं आता शासकीय पातळीवरच याबाबतची कारवाई होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कोल्हापुरातील सुरेश पाटील यांच्या विशाल एंटरप्राइजेसनं अनेक ठिकाणी औषधांचा पुरवठा केल्याचं सांगण्यात आलंय. या कंपनीकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा परिषदेच्या औषध भांडारगृहाला औषधांचा पुरवठा करण्यात येतो. ही औषधं लो स्टँडर्ड क्वालिटीची असल्याचा निष्कर्ष अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या चाचणीमध्ये काढण्यात आलाय. या कंपनीकडून यावर्षी जिल्हा परिषदेनं 50 लाख रुपयांची औषधं खरेदी केली आहेत. खरेदी करण्यात आलेल्या औषधांचं वाटप देखील करण्यात आलंय. मात्र आता ही औषधं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांकडून परत मागवण्यात आली आहेत. याबाबत गुन्हा दाखल झाला असून जिल्हा परिषद प्रशासन आणि अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी याबाबत सखोल चौकशी करतायत.